आता रेवतीचं नाव घेण्यामागं 100% तुम्ही शेवटला चांगलं खेळलास किंवा तिथपर्यंत तुम्ही गेलास, एंड पर्यंत तुम्ही एकत्र गेला, शोच्या बाहेर पण तुम्ही पडलेला, पण रिटर्न येताना पण तुम्ही दोघं रिटर्न एकत्र आला. पण जे चेंज झालं म्हणजे अनुश्री नंतर जी रेवती तुझी मेंटॉर झाली, रेवती बरोबरचा जो गेम होता तो काइंड ऑफ थोडासा तुझा अपडेट वाटायला लागला. 100% नो डाऊट तू तुझं 100% आधी देत होतास, नंतरही देत होतास. पण रेवतीच्या बरोबर जेव्हा तू मेंटॉरशिप मध्ये आलास किंवा तुमच्या दोघांची जोडी बनली, त्यानंतर अशा काही गोष्टी चेंज होत गेल्या किंवा ती मुलगी म्हणून तुला किती समजून घ्यायची, किती चांगलं शिकवायची किंवा एखादा असं आठवण वगैरे काय? आम्ही जेव्हा बाहेर निघलो ना तेव्हा रेवतीचं बी चुकलेलं आणि सुभाषचं बी चुकलेलं. आम्ही जेव्हा बाहेर निघलो ना तेव्हा. पण तिच्यामध्ये अशी काय क्वालिटी होती चांगली की बाबा जेणेकरून अशी काय आठवते का आठवण वगैरे अशी? क्वालिटी तशी भरपूर काय होत्या, चांगली होती ती बी, चांगली खेळत होती. आपल्याला काय कुणाला काही करायचं नव्हतं. तू तुझ्याकडे 100% द्यायचास. पण असं भरपूर वेळा झाले बरं का की जेव्हापासून तू रेवतीच्या मेंटरशिप मध्ये आलास किंवा रेवती बरोबर तू गेम खेळ चालू केलास, आधीपेक्षा तू खूप अपडेट दिसायचास. मग तुला असं काय जाणवायचं का की हा बाबा आपण अपडेट दिसायला लागलो रेवतीमुळे? आता माझी एनर्जी मी 100% टाकायचो ना. तसे अनुश्री पण मला एवढं म्हणजे समजून जास्त घ्यायची, ती ऐकूनच घ्यायची नाही म्हणल्यावर मला बी जरा सांगायला तिला काही मजा येत नव्हती. पण रेवती कशी ऐकून बी घ्यायची, ती बी सांगायची मला बी म्हणजे काही तुला वाटतंय नाही बरोबर आहे, बरोबरच. कित्येक गोष्टी तर अशा होत्या की त्या मुलगीला राग आलेला पण त्या गोष्टींना ती जोक मध्ये घेत होती. एक सीन पण होता बघ, एक नाटक बसवलं होतं तुम्ही, ती रुसली होती तुझ्यावरती, ती चिडली होती पण त्याला तिने नाटकात रूपांतर केलं होतं. त्या पोरगीनं मला रेवतीनं लय समजून घेतलं. काय आमचा काय तिच्या बांधा शेजारी बांधे का उमऱ्याचं काय आहे का आमचं नाही, पण तरी तिनं भरपूर समजून घेतलं मला. तिनं बी लय साथ दिली आणि ते आमची जोडी सगळ्या आता प्रेक्षकांना सगळ्याकडे आवडते. किंवा आता रेवती अथर्व म्हणून ते मुन्नाबाई MBBS चा जो तुम्ही नाटक केला होता ते पण भरपूर गाजला. असे छोटे छोटे काही गोष्टी होत्या, त्याच्या गोष्टीमध्ये ती न चिडता तुला एवढं समजून घ्यायची. त्याच्याबद्दल तुला म्हणजे तिच्याबद्दल सगळ्यांपेक्षा वेगळंच वाटायचं. ओके. कारण कुठला असा पार्टनर नव्हता शो मध्ये की एवढा समजून घेत होता आणि एवढं म्हणजे असं रागाराग करत नव्हता, माझ्यावर तर करत नव्हता. बरोबर. नाहीतर अनुश्री तुम्ही बरोबर तिचा स्वभाव तसा आहे. तुम्ही पहिलं बघितलं असेल जाळंदूर संघच निघत होता आमचा, त्यामुळं तिनं बोललंय मला समजून घेतलं. नाही ते दिसलं देखील, कारण मला ती एक गोष्ट रेवतीची खूप भारी वाटली. मला तिथं मेन्शन करायची आहे की ज्यावेळी अथर्वचा तिला राग आला होता पण तिनं एवढं छान प्रकारे त्याला टॅकल करून त्याच्यावर रुसली होती, ती चिडली होती. पण त्या मुन्नाबाई MBBSच्या म्हणा किंवा ते मुलगा बघायचं काहीतरी असं एक नाटक ठेवलं होतं. म्हणजे या दोघांचं बॉन्ड इतकं भारी होतं त्या सगळ्या सीन मध्ये की तुला मी समजून पण घ्यायले पण मी तुझ्यावर रुसले पण, आणि त्याला ह्याला सॉरी पण म्हणायला लावले, तू सॉरी पण म्हटला होतास. त्यामुळे त्या जोडीमुळं किंवा रेवतीमुळं हे दोघांची जोडी एवढी छान प्रकारे ती पुढे कंटिन्यू करत गेली.